हो मंडळी, तुमच्याही घरात झुरळ झालेत का? अहो किचनच सोडा, हॉल, बेडरूम, बाथरूम सगळ्यामध्ये अगदी झुरळांनी त्यांचं घरच बनवून ठेवलंय का? मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या घरामध्ये कॉकरोचेस खूप झाले तर त्यांची संख्या एवढ्या पटीने वाढते की आपण काही उपाय जरी केला तरी त्यांची संख्या एवढी असंख्य वाढत चालते की आपण काहीही उपाय केला तरी तो फेलच जातो. बरं, आता काहीसे हाल माझ्या घरात सुद्धा असेच होते, भरपूर झुरळ झाले होते, पण मी या नैसर्गिक किंवा घरगुती उपायानेच घरातील सगळे झुरळ जे आहेत ते गेलेले आहेत. तर आपल्या सबस्क्रायबरची कमेंटसुद्धा आली होती. म्हटलं चला सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम होतोय तर काही मी तुमच्यासोबत 3 ते 4 हॅक शेअर करणार आहे, टिप्स शेअर करणार आहे की ज्याने तुमच्या घरामधील जे झुरळ झाले असतील ते नक्की जाणार आहे. मी इकडे एक बाउल घेतलाय, त्यामध्ये मी 3 चमचे पोह्याच्या चमच्याने जे आहे गव्हाचं पीठ घेतलंय आणि 2 चमचे जे आपलं बोरिक पावडर असतं बघा, कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. बोरिक पावडर इकडे घेतलेला आहे. तुम्ही गव्हाचं पीठ आणि बोरिक पावडरचं प्रमाण समप्रमाण घेऊ शकता. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन किंवा मग मैदा हे काहीही घेऊ शकता. आता जेव्हाही तुम्ही हे उपाय करत आहात, कोणताही उपाय करा, त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काळजी घ्यायची ती म्हणजे साफसफाईची. तुमचं घर जेवढं साफ राहील तेवढेच तुमच्या घरातील झुरळ हे फार कमी होतील, कारण बऱ्याचदा आपली साफसफाई नसल्या कारणाने सुद्धा घरामध्ये झुरळ होतात. त्यामुळे घरामध्ये बघायचं कानाकोपऱ्यामध्ये जर झुरळांनी अंडे दिले असतील तर ते अंडे आधी सगळ्यात पहिले आपल्याला व्यवस्थितरित्या झाडून किंवा साफ करायचे आहेत आणि आपल्या घरातील एक आणि एक कानाकोपरा हा व्यवस्थित स्वच्छ असायला हवा. त्यानंतरच तुम्हाला अशा पद्धतीने बिलकुल सगळे उपाय करायचे आहेत आणि ते बिलकुल फेल जाणार नाही. इकडे मी गुळाचा थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला इकडे घालायचा आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर घेऊ शकता, पण आपण साखरचे अगदी खडेच घातले तर मग काय होतं की कधी मुंग्या सुद्धा लागतात. त्यामुळे मग मी काय केलं, गुळ असा ग्रेट करून टाकलाय किंवा मग तुम्ही पावडर शुगरचा सुद्धा वापर करू शकता. आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे आणि याचा व्यवस्थित असा आपल्याला एक उंडा मळून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही हे घरगुती उपाय करत आहात तेव्हा कधीही उपाय करत असताना आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत का, वयोवृद्ध माणसं आहेत का, याची शक्यतोवर खूप काळजी घ्यायची आहे. काय होतं, बऱ्याचदा आपण हे छोटे छोटे लाडू बनवतोय किंवा काही हॅक्स करतोय, मुलं ते बिलकुल घेता कामा नये. त्या रिस्कवरतीच तुम्हाला हे करायचं आहे. घरात मुलं असेल तर त्यांना दिसणार नाही अशाच ठिकाणी तुम्हाला हे लाडू बिलकुल टाकायचे आहेत. बिलकुल रिस्क घ्यायची नाही. त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला झुरळ जिथे जिथे आहेत तिथे व्यवस्थितरित्या तिथली स्वच्छता करून घ्यायची आहे. ट्रॉलीजमध्ये किंवा घराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही हा हॅक वापरू शकता. हे लाडू तुम्ही तुमच्या घरामध्ये ट्रॉली असेल तिथे हे टाकू शकता. घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला हा लाडू टाकायचा आहे. कधी कधी दिवाणमध्ये सुद्धा झुरळ होतात तर दिवाणमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. अशा ठिकाणी ठेवा की वरती हा लाडू बिलकुल दिसता कामा नये. 1 हफ्त्यानंतर हा लाडू ड्राय होईल, तुम्हाला पुन्हा हा उपाय करावा लागेल. हा उपाय तुम्ही एकदाच केल्यानंतर रिझल्ट येणार नाही, महिनाभर तुम्हाला रिपीट करत राहायचं आहे. रिझल्ट नक्की मिळणार आहे. चला आता दुसरा उपाय बघूयात. हा उपाय स्पेशली आपण किचन ओट्यासाठी जो आहे तो बघत आहोत. तर इकडे मी घेतलेला आहे 1 मोठा चमचा बेकिंग सोडा. बेकिंग पावडर घ्यायचं नाही, बेकिंग सोड्याचाच तुम्हाला इकडे वापर करायचा आहे. जेवढा तुम्ही बेकिंग सोडा घेतला आहे तेवढाच तुम्हाला बोरिक पावडर घ्यायचं आहे. बस 2च इकडे आपल्याला इन्ग्रेडियंट्स वापरायचे आहेत. हे बाकी जास्त काहीच वापरायचं नाही. ही पावडर तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता. घरामध्ये जेवढेही कानेकोपरे आहेत त्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा मग आपण रोज फरशी पुसतोच तर कानेकोपरे सुद्धा आपण पुसतच असतो. मग अशा वेळेस ही पावडर असल्या कारणाने काय होतं की पावडर निघून जाते. मग अशा ठिकाणी तुम्ही हे पावडर टाकू शकता की जिथे तुम्ही रोज साफ करत नाही तिथे कानाकोपऱ्यात टाकू शकता. जो काही आपला गॅस ओटा आहे तिथे अशा पद्धतीने तुम्हाला कोपऱ्यामध्ये ही पावडर टाकायची आहे. ही पावडर अशीच राहू द्यायची आहे. याने 2 काम होणार आहेत. एक म्हणजे लाल मुंग्या सुद्धा होणार नाही आणि गॅस ओट्याभोवती जे काही झुरळ फिरत असतात रात्री लाईट बंद केल्यानंतर ते झुरळ सुद्धा होणार नाही. हा एकदम सिंपल हॅक आहे ना, जास्त तामझाम करायची गरज आहे. कधीही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, कधीही लाईट बंद करत असताना, झोपायला जात असताना एक वेळ घर पूर्ण झाडून घ्यायचं. घरामध्ये बिलकुल कचरा असता कामा नये किंवा अन्नाचे कण सुद्धा असता कामा नये.
चला आता तिसरा उपाय करूयात। इकडे मी 1 ते 2 कापूरच्या गोळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थितरित्या आपल्याला पावडर करून टाकायची आहे। इकडे मी घेतलेली आहे एक डांबर गोळी आणि तिची पण आपल्याला व्यवस्थितरित्या पावडर करून ठेवायची आहे। आता मी तुम्हाला काही पावडर फॉर्ममध्ये उपाय सांगितला, हा स्प्रे फॉर्ममध्ये बघत आहोत आणि 2 उपाय मी तुम्हाला ॲज अ लाडू म्हणून सांगते की जो उपाय आपल्याला जास्त काळ टिकवता येईल। आता हा जो आपण उपाय बनवतोय, हा स्प्रे जो बनवत आहोत, हा झुरळच नाही तर घरामध्ये पाल येत असेल तर त्यासाठी सुद्धा अगदी उपयुक्त आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून ठेवू शकता। त्यानंतर 1 ग्लास भरून इकडे पाणी टाकायचं आणि हे साधारणतः अर्धा तास आपल्याला बाजूला ठेवायचे, जेणेकरून या पाण्यामध्ये डांबर गोळी आणि कापराचा छान असा वास येईल। तोपर्यंत आपण आता यामध्ये अजून काय टाकायचं ते बघणार आहोत। आपण हे जास्त काळ यासाठी ठेवतोय कारण जेव्हाही आपण हे स्प्रे बॉटलमध्ये भरू तर यामध्ये छोटे छोटे डांबर गोळीचे कण असतात, ते स्प्रे बॉटलमध्ये अडकण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे पाणी गाळून घेणार आहोत, म्हणून 1 तासासाठी अर्धा ते 1 तासासाठी बाजूला ठेवतोय। त्यानंतर आपल्याला घ्यायचा एक मध्यम आकाराचा कांदा आणि कांदा हा ग्रेट करून घ्यायचा आहे। तुम्ही हे मिक्सरमध्ये टाकून याची डायरेक्ट पेस्ट सुद्धा करून घेऊ शकता। आपल्याला ह्या कांद्याचा रस पाहिजे आहे, पण मिक्सर कशाला भरवायचा म्हणून ग्रेटर मी घेतलेला आहे आणि ग्रेटरने आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या ग्रेट करून घेतल्यानंतर फक्त हाताने अशा पद्धतीने पिळून टाकायचा हा रस यामध्ये। आता जर घरामध्ये तुम्हाला कुठे पाल दिसत असेल, पटकन हा स्प्रे त्याच्यावरती करायचा किंवा मग घरामध्ये जे आपल्या दारं खिडक्या असतात तिथूनही कधी पाल घरामध्ये येते तर आधी संध्याकाळच्या टायमाला हा स्प्रे तिकडे मारायचा। पण एखाद वेळेस पाल ना आपल्याला लगेच दिसते, मग तिथे तुम्ही हा स्प्रे लगेच मारू शकता। जिथे जिथे झुरळं येत आहे तिथे सुद्धा तुम्ही हा स्प्रे मारू शकता। जे काही बेसिन खालची जागा असते तिथे पर्टिक्युलरली हा स्प्रे तुम्ही नक्की मारू शकता। अशा पद्धतीने स्प्रे बॉटलमध्ये ठेवायचा। 1 हप्ताभर हा स्प्रे व्यवस्थितरित्या चालतो, नंतर तुम्ही पुन्हा फ्रेश बनवू शकता। कारण कितीही नाही म्हटलं तरी आपण यामध्ये कापूरची गोळी वापरली आहे आणि डांबर गोळी सुद्धा वापरली आहे, त्यांचा वास हा कमी कमी होत चालतो आणि कांद्याचा रसाचा वास सुद्धा कमी होत चालतो। त्यामुळे 1 हप्त्यानंतर हा वापरायचा नाही, 1 हप्त्याने पुन्हा फ्रेश बनवायचा आणि अशा पद्धतीने स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हा व्यवस्थितरित्या भरून ठेवायचा। जेव्हा वाटलं पाल दिसली कुठे किंवा पाल येत आहे असं वाटलं की तिथे संध्याकाळी पाल येते, तिथे हा स्प्रे तुम्हाला मारायचा आहे। चला मंडळी, 4 नंबरचा हॅक बघूयात। या 4ही उपायाबद्दल तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता किंवा स्टेप बाय स्टेप कधी हा हॅक केला तर कधी तो असा सुद्धा करू शकता, फक्त रिपीट तोच करायचा नाही। त्यानंतर इकडे मी घेतलेला आहे 1 मोठा चमचा भरून बेकिंग सोडा। तुम्ही बेकिंग सोडाऐवजी इकडे इनोचा सुद्धा वापर करू शकता। जेवढा बेकिंग सोडा घेतलाय तेवढाच आपल्याला इकडे घ्यायचा आहे बोरिक पावडर। बोरिक पावडर जे आपण कॅरमवरती टाकतो किंवा मग धान्य साठवण्यासाठी ज्या बोरिक पावडरचा वापर करतो तेच घेतला आहे। नंतर लक्ष्मण रेखा नावाचा हा खडू भेटतो स्पेशली कॉकरोचेससाठी, तो खडू सुद्धा आपल्याला यामध्ये थोडासा ग्रेट करून टाकायचा आहे। या पद्धतीने साधारणतः अंदाजेच टाकायचा आहे, चमचाभर असा तो झाला पाहिजे। हा एकदम जबरदस्त हॅक आहे आणि पर्सनली मला हा खूप आवडलेला आहे, मला याने खूप रिझल्ट मिळालेले आहेत, म्हणूनच मी हा हॅक तुमच्यासोबत शेअर करत आहे। बघा आता आपलं हे पावडर तयार झालेलं आहे। बऱ्याचदा आपण हा खडू मारतो, मग बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा पुसून घेतो ना तर तेव्हा तो पुसल्या जातो, त्यामुळे आपण जर अशा फॉर्ममध्ये तो लक्ष्मण रेखाचा जो काही खडू आहे तो असा वापरला तर कॉकरोचेस होत नाही। त्यानंतर 3 मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाच्या पिठाऐवजी बेसन, मैदा, ज्वारीचं पीठ तुम्ही काहीही घेऊ शकता आणि आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचा असा गोळा बनवायचा, जो की आपण पहिल्या उपायामध्ये केलं सेम पद्धतीने आपल्याला लाडू बनवायचे आहेत। घरामध्ये जर कार्डबोर्ड असेल तर कार्डबोर्ड हे व्यवस्थितरित्या स्वच्छ करा, कारण झुरळांना जे स्पेशल इन्व्हायरमेंट हवं असतं ते वातावरण त्यांना त्या कार्डबोर्डमध्ये मिळतं किंवा घरामध्ये आपल्या लाकडी फर्निचर असतं ते सुद्धा अशा पावसाळ्या याच्यामध्ये किंवा ओलावा खूप असेल, मॉइश्चर खूप असेल तर ते नेहमी स्वच्छ करत राहायला पाहिजे। अडगळीची जागा जे असेल तिथे तुम्ही नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे आणि अशा पद्धतीने हे लाडू ठेवायचे हप्त्याभराने, पुन्हा रिपीट करायचं। सो ही 4ही हॅक तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल। पण सगळ्यात महत्त्वाचं, स्वच्छता केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा, पटकन फॉलो करा आणि तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत आहात तर हा उपाय सुद्धा करून बघा आणि उपाय केल्यानंतर तुम्हाला खरंच याचा रिझल्ट आला की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार। भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।